चांगलं झालंय. हॅलो गाईस, तर कसे आहात तुम्ही सगळे? तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आणि आजची रेसिपी आहे घेवर. आता सण ते तर चालूच झाले, जसे की रक्षाबंधन वगैरे. तर त्याच्यासाठी मी छान अशी रेसिपी घेऊन आली आहे, जी म्हणजे घेवरची स्वीट. आपण घरी काही नाही तर काही बनवतोच सणानिमित्त. तर म्हटलं चला, मी बनवतच होती, म्हटलं एक रेसिपी ही तुमच्यासोबत शेअर होऊन जाईल. तर इथे मी घरचं तूप 5 चमचे घेतलं होतं आणि नंतर त्यात बर्फ टाकून त्याला छान असं फेटून घ्यायचं. बर्फाचं पाणी सुटलं की ते काढून घ्यायचं आणि फेटलेलं तूप मग मी तुम्हाला दाखवलंच ते कसं झालं होतं तर. नंतर त्यात टाकलं होतं 1 मोठी वाटी मैदा, 1 चमचे गव्हाचं पीठ आणि 1 चमचा डाळीचं पीठ. ते पीठ टाकून ते तुपामध्ये मस्त असं मिक्स करून घ्यायचं सर्व. ते असं थोडंसं असं भुगराळ होऊन जातं आणि मग नंतर थोडं-थोडं पाणी टाकायचं सुरुवातीला. एकदम पाणी टाकलं की मग त्याच्या गिठोळ्या होऊन जातात आणि गिठोळी तयार झाली की नंतर आपल्याला ती करण्यासाठी खूप जास्त वेळ जातो आणि त्रासही येतो आणि मेन म्हणजे हातही दुखायला लागतो. तर इथे मी थोडं-थोडं पाणी असं टाकून ते मिक्स करत होती आणि ते हळू असं त्याचा घट्टपणा कमी होत होता, म्हणजे ते पातळच्या ह्याच्यात होत होतं. नंतर मी 1 लिंबू घेतला, पूर्ण 1 लिंबू घेतला, त्याचा ज्यूस टाकला आणि 1 कप दूध टाकलं. तर हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर एका चाळणीने त्याला मस्त असं गाळून घेतलं, तरी थोडेसे असे लम्प्स राहूनच जातात. 1 टब घेतला, त्यात टाकले मी बर्फ. फ्रीझरमध्ये बर्फ मी पहिलेच तयार करून ठेवले होते, जेणेकरून वेळेवर आपल्याला, कारण याला थंडच लागतं जास्त. म्हणून मग मी बर्फ टाकले आणि त्यावर जे आपण गाळलेलं होतं घेवरचं पीठ ते त्यात ठेवून दिलं आणि 1 कुकर घेतलं, त्यात टाकलं मी तेल. तेल छान असं मस्त गरम होऊ द्यायचं. गरम झाल्यानंतर थोडं-थोडं करून ते आपलं घेवरचं जे पीठ असतं ते त्यात हळू टाकायचं. लाटण्याने असं मध्ये होल करत जायचं. फक्त एवढं आहे की घेवरचं पीठ टाकताना ना जो फेस सुरुवातीला होतो, तर तो फेस थांबू द्यायचा पूर्ण आणि मग दुसऱ्या चमच्याने अजून मग थोडं-थोडं करून टाकायचं. जर आपण घाई म्हणजे पटपट टाकलं ना, मग ते थोडंसं असं जाड-जाड होऊन जातं. तर हे माझं पहिलं असं झालं होतं. याला ना खूप जास्त असे पेशन्स लागतात आणि वेळ खूप लागतो याला. सुरुवातीला गरम तेलामध्ये होऊ द्यायचं आणि नंतर मग थोडासा गॅस कमी करायचा. कारण ते छान कुरकुरीत व्हायलाही पाहिजे आणि असा कलर त्याचा छान यायलाही पाहिजे, असा तामसर वगैरे कलर. माझं एक रेडी होऊन गेलं होतं. नंतर मग मी दुसरं घेतलं होतं. दुसरं म्हणजे नंतरचे जे होते ते अजून छान झाले होते आणि मस्त झाले ते खरंच. तर इथे मी दुसरं रेडी करायला घेतलं आणि दुसरं बघू शकता तुम्ही किती छान झालंय. दुसऱ्याला तर जाळी इतकी छान आली होती मस्त अशी आणि कलरही खूप छान आला होता. तर इथे माझे दुसरंही एक-एक करून मी सगळे असे पहिले घेवर रेडी करून घेतले. मला खूप जास्त आनंद झाला, की मस्त आले छान. आणि हे झाले होते आपले घेवर एक-एक करून रेडी. मी नंतर अजून दुसरे रेडी करायला घेतले होते. एक-एक करून मी माझे घेवर पहिले रेडी करून घेतले होते. नंतरचे घेवर खरंच खूप छान आले होते कलर वगैरे आणि पहिले मी घेवरच रेडी केले. नंतर आता इकडे करायचं होतं पाक त्याच्यासाठी. तर इथे 1 वाटी मी साखर घेतली, तेवढंच पाणी घेतलं आणि थोडासा फूड कलर टाकला. नंतर इकडे करायची होती रबडी. तर इथे मी खवा मागवला होता. खवा घेतला, त्यात थोडंसं दूध टाकलं होतं, इलायची पावडर टाकली आणि अगदी थोडीशी साखर टाकली. म्हणजे जास्त गोड नको लागायला, कारण जास्त गोडही खाल्ले जात नाही. तर इथे असा पाकही रेडी झाला होता आपलावाला, तुम्ही बघू शकतात. घेवर घेतलं, त्यावर टाकला पाक पहिले आणि नंतर आपली जी रबडी रेडी झाली होती, ती लावून घेतली आणि वरून मी काजू आणि पिस्ता टाकून त्याला डेकोरेट केलं छान मस्त. खरंच खूप छान झाले ते घेवर. एकदा नक्की ट्राय करा. फक्त खव्यामध्ये साखर थोडीशी टाकायची, म्हणजे जास्त गोड खाल्ले जात नाही. तर खूपच छान झाले होते घेवर. एकदा नक्की ट्राय कराल आणि माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की कराल. तर भेटू पुढे. बाय.